गेल्या काही दिवसापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये कृत्य घडलंय की आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केलेली आहे। काही जिहादी विचारांच्या लोकांनी, विशेषतः एक जिहादी माणूस म्हणजे हर्षवर्धन सपकाळ आणि त्याचा संपूर्ण काँग्रेस पक्ष, त्यांचं सर्वांचं मी जाहीर निषेध करतो की त्यांनी असल्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण चालू केले। ते राजकारणासाठी जिहादींचे पाय सगळं चाटायला तयार आहेत, ते पाय चाटू राहिलेत। आणि अतिशय निंदनीय गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्राचं खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वाईट वक्तव्य तो बोलतोय। असा मनात देखील विचार आला नाही पाहिजे की शिवाजी महाराजांची तुलना ही जगात नाही, भूतो ना भविष्य कधीच कुणी करू शकत नाही। की महाराजांनी जे कार्य आपल्या सर्वसामान्यांसाठी केलंय, महाराजांनी स्वराज्य निर्माण केला आणि ज्या टिपू सुलताननी आपल्या गोरगरीब लोकांवरती अत्याचार केला, हिंदूंना कितीतरी त्रास दिला, हिंदूंचे कितीतरी कत्तल केले, ह्या सगळ्या गोष्टी करून आज खरं म्हणजे त्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये घेतायत, फोटो लावतायत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आणि निश्चितपणे त्यांनी असल्या गोष्टी हर्षवर्धन सपकाळांनी केल्या नाही पाहिजे। तर करायच्या असल्या तर त्याला इथून पाकिस्तानकडे पाठवून दिलं पाहिजे, कारण की असल्या नालायक बोलणं आणि असं वक्तव्य हे कदापि महाराष्ट्र सहन करू शकत नाही। तर संपूर्ण राहुरीकरांच्या वतीने मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आणि हर्षवर्धन सपकाळ माझं एकच वाक्य आहे की जर तुला एवढा तो टिपे आवडत असेल तर त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा, पण महाराष्ट्रात त्याची अजिबात टिप्याची लायकी नाही। आणि कुणी करू शकणार नाही। जसं सूर्यापर्यंत आपण किती उडी मारली तर सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तसंच शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे की किती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही। तर मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सगळ्यांना, सर्व हिंदू रक्षकांना, सर्व नाथ भक्तांना व सर्वच आपल्या हिंदू बांधवांना हीच विनंती करतो की हर्षवर्धन सपकाळ जिथं दिसन त्याला जागेवर चोप द्या, त्याचे कपडे काढा, त्याला चपलानी हाणा आणि त्याला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढून त्याचं खरं म्हणजे जाहीर निषेध करा। आता तो जर राहुरीत आला तर आम्ही करू आमच्या पद्धतीने, आम्हाला काय करायचंय, पण त्याला काय आम्ही सोडणार नाही।